गरजेचं आहे. आणि टीम हर्डल आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळते. आर्या टीमची टीम हर्डल टीम मीटिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. सगळे खेळपट्टीला मैदानाला नमन करतायत. मॅचला सुरुवात होण्या अगोदर ज्या खेळपट्टीने आपल्याला ज्या मैदानाने आपल्याला मोठं केलं त्या मैदानाच्या प्रति नम्रतेची भावना व्यक्त करतायत आणि सामन्याला आता सुरुवात होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, टीम हर्डल मध्ये कोण होतं तर आर्या स्पोर्ट्स ओवळे संघाचा 12 खेळाडू. तिथे त्यांचा मोरल सपोर्ट वाढवून त्यांचे हौसले बुलंद करून तो आपल्या कॉम्पिटिशन धावत आला. त्याचंही मनपूर्वक स्वागत करूया. दोन्ही टीम्सला देऊया शुभेच्छा आणि वळूया या पहिल्या फेरीच्या चौथ्या सामन्याकडे. टॉस जिंकलाय तो आर्या स्पोर्ट्स ओवळे संघानं. पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला अनुसरून आता फलंदाजी करावी लागणार आहे ती कुंडेवाल संघाला. एक मोठी फाईट, एक बिग बॅटल या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि आज आपल्या कॉम्बॉक्स मध्ये देखील प्रणयजी म्हात्रे मोराबेचे अतिशय चांगले गुणलेखक सातत्यानं डे नाईट स्वरूपामध्ये हंगामामध्ये बऱ्याचशा स्पर्धांमध्ये ते व्यस्त असतात आणि फार चांगलं गुणलेखन प्रत्येक स्पर्धेतील प्रत्येक क्षणाची इत्थंभूत अशी माहिती त्यांच्या माध्यमातून पोहोचवली जाते. प्रत्येक चेंडूनंतर एकूण किती धावा झाल्या, किती चौकार आले, किती षटकार आले, किती हॅट्रिक झाल्या, या प्रत्येक गोष्टीचा लेखाजोखा इत्थंभूतपणे तो मेंटेन केला जातो. असे प्रणयजी म्हात्रे यांचं मनापासून आपण कौतुक केलं पाहिजे. सलामीवीरांची जोडी आपण पाहतोय खेळपट्टीकडे रवाना झाली आहे. समाधान कातकरी आणि संतोष कातकरी हे दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय. कुंडेवाल संघाच्या बाजूला फलंदाजीसाठी खेळपट्टीच्या दिशेने रवाना झाले. तर पहिलं षटक कोण हाताळणार आर्या स्पोर्ट्स ओवळे संघाकडनं तर आपल्याला पाहायला मिळतोय शक्तीच्या हातामध्ये पहिली ओव्हर आर्या स्पोर्ट्स ओवळे संघाकडनं. मालिकेची असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांना एक बिग बॅटल. खरं तर सूरज आपण बऱ्याच वेळेला या दोन्ही संघांना एकत्र प्रॅक्टिस करताना पाहिलं, एकमेकांच्या विरोधात लढताना कित्येक वेळेला आपण त्यांना पाहिलंय. एकमेकांच्या खानाखुणा, एकमेकांचे वीक पॉईंट, एकमेकांचे प्लस पॉईंट्स अचूक माहिती असणारे दोन संघ आता एकमेकांच्या प्रतिस्पर्धीच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात जेडब्ल्यूआर ट्रॉफीच्या माध्यमातून. समाधान कातकरी आणि खिलाडी संतोष कातकरी आघाडीला आलेले दोन चांगले बॅटर मैदानामध्ये आपल्याला कुंडेवाल संघाकडून पाहायला मिळतात. शक्ती बाबुलकरच्या हातामध्ये पहिलं षटक देण्यात आलंय. 38 सर्कलचं रेस्ट्रिक्शन असलेलं षटक आहे. एक खेळाडू जर आपण पाहिलं तर थोडासा लॉंग ऑफला आहे पण तो वाईट ठेवलाय आणि एक खेळाडू मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये म्हणजे काऊ कॉर्नरला जे प्रेक्षकांना बसण्यासाठी पावलेलं आहे ना त्याच्या अगदी समोर ठेवलाय. पहिलाच बॉल शक्ती बाबुलकरचा 38 सर्कलच्या पहिल्या षटकामध्ये फुल टॉस बॉल बॅकवर्ड पॉइंट आणि कव्हरच्या डोक्यावरून उडवला बॉलला टॉस केला आणि पहिल्याच बॉलवरती दर्जेदार JWR चौकार. बॉलच्या मिनिटनुसार चांगला स्ट्रोक पाहिला. या वेळेला ऑन साइडला लॉफ्टेड स्ट्रोक होता थोडासा. बॅटच्या खालच्या भागाला बॉल ब्रश झाला. मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये अश्विन पाटील या स्पर्धेच्या आयोजनाचा एक महत्त्वाचा घटक फिल्डिंग करतोय आणि सिंगल अर्जित केली जाते. पॉवर प्लेच्या षटकाच्या 2 चेंडूंचा खेळ संपलाय. कुंडेवाल संघाची धावसंख्या आहे ती 5. आज कॉम्बॉक्स मध्ये गेली कालच्या दिवस रात्रीपासून जे या संपूर्ण स्पर्धेला लीड करतायत ते रिवॉल्जी म्हात्रे सर या संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राकेशजी गायकवाड, राकेशभाई गायकवाड देखील या मॅच मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. समोर टाकलेला बॉल उडवलाय मायडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून स्लॉट मध्ये होता. डिस्पॅच केलं समोरच्या पॅव्हलियन मध्ये. षटकार. पाहायला मिळाल्या. पॉवर प्ले मध्ये सुरुवात कशी करायची हे फार चांगल्या पद्धतीने हे दोन्ही बॅटर दाखवत आहेत.
राईट हँडेड बॅटर, लेफ्ट हँडेड बॅटर, डावखुरे हाताचा फलंदाज, उजव्या हाताचा फलंदाजाचं कॉम्बिनेशन ओपनिंग पेअरसाठी आघाडीसाठी वापरलंय आणि चांगली सुरुवात करतायत. दोन्ही बॅटर मोठ्या फटक्यांनी स्वतःचं खातं उघडतायत. कुंडेबळ संघाची चांगली धावसंख्या पाहायला मिळते, 11 धावा धावफलकावरती आणि आता फिल्डिंग मध्ये पण बदल पाहायला मिळतात एका मोठ्या फटक्यानंतर. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॉलला उडवलाय लॉंग ऑफ मध्ये आणि हा चेंडू देखील जातोय सीमारेषेच्या बाहेर. लगातारचा दुसरा JWL षटकार. पाहिलं पंच 6 धावांचा इशारा देत असताना लगातारचा तिसरा षटकार येणार का? पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळते, स्फोटक खेळ पाहायला मिळतोय, विस्फोटक खेळ पाहायला मिळतोय. फार चांगला चेंडू होता, फक्त त्याला ढकललं, मनगडाचा वापर केला. ग्लान्स म्हणतो ना आपण, ग्लान्सचा. लेदर क्रिकेटमध्ये असे फटके जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतात, टेनिस क्रिकेटमध्ये फार कमी प्रमाणामध्ये असे फटके पाहतो आणि तो एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. यावेळेला बॅटरनं कोणती घाई केली नाही, चांगल्या चेंडूच्या मिनिटनुसार खरं तर खेळ केला आणि सिंगल अर्जित केली. एकूण धावसंख्या झाली ती 18. शशी बाबुलकर एक चांगला बॉलर आहे, प्रमुख गोलंदाज आहे आर्यावळे संघाचा, परंतु कुंडेवाळ संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना थोडासा महागडा आतापर्यंत पाहायला मिळालाय. खोदून काढलाय, जशी फिल्डिंग प्लेस केली आहे तसा चेंडू पाहायला मिळाला. शेवटच्या 2 चेंडूंवरती ना कमबॅक पाहायला मिळालं शशी बाबुलकरचं. हे फार महत्वाचं होतं आर्यावळे टीमसाठी. शक्ती बाबुलकर कडून हा चांगला चेंडू पाहायला मिळाला. 2 पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, 2 सिंगल शेवटच्या 2 बॉलवरती आल्या आणि 2 ओव्हर नंतर एकूण धावसंख्या झाली आहे ती 19. चांगली सुरुवात म्हणता येईल निखिल ती फलंदाजी करणाऱ्या कुंडेवाळ संघासाठी. प्रयत्न सुरु झाले सूरज. आपण पाहिलं पहिल्या ओव्हरमध्ये 2 षटकार आले, पहिल्या चेंडूवर व्हेरी फर्स्ट बॉलवर चौकार आपल्याला पाहायला मिळाला. आणि आपण नेहमी म्हणतो ना, युअर फर्स्ट इम्प्रेशन इज युअर लास्ट इम्प्रेशन. तुमची पहिली पडणारी छाप, तुमचा पहिला असणारा प्रभाव तुम्हाला शेवटपर्यंत घेऊन जात असतो आणि तुमचं शेवटपर्यंत तो दबदबा कायम राहत असतो. पहिल्या चेंडूवर चौकार आपण पाहिला समाधान कातकरीच्या बॅटमधनं आणि त्याला साथ देणारा फलंदाजानं ओळखले की आता आक्रमणाला आपल्या सहकार्याने सुरुवात केली, अशा वेळेला आपण का मागे राहायचं बॅकफुटवर. तर त्याच्याही बॅटमधनं 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. 2 षटकार बॅक टू बॅक, म्हणजे गोलंदाजाचा पूर्णपणे मनोबल इथे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला, ज्या कारणामुळे धावा आल्या ते 19. आणि आज भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना देखील T20चा आपल्याला पाहायला मिळतोय. भारतानं 10 ओव्हरमध्ये 117 धावा जमा केल्यात न्यूझीलंड संघाच्या विरुद्ध. जशी मैदानामध्ये अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादव बॅटिंग करतोय ना टीम इंडियासाठी, तशी बॅटिंग मैदानामध्ये समाधान कातकरी आणि संतोष कातकरीची कुंडेवाळ संघासाठी आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाची जबाबदारी ही देण्यात आली आहे गोलंदाज श्रेयस मुंगाजीच्या हातामध्ये. एक यंगस्टर गोलंदाज आहे, बऱ्याचशा मैदानावरती श्रेयसनं फार चांगली गोलंदाजी केली आहे आणि त्याच्या समोर 2 सेट झालेल्या 2 आक्रमक फलंदाजांचं आव्हान आहे. एका बाजूला समाधान तर दुसऱ्या बाजूला संतोष. खरं तर सूरज क्रिकेटमध्ये पार्टनरशिपला फार महत्त्व दिलं जातं आणि ती पार्टनरशिप सध्या इथे उभी राहताना आपण पाहतो. एक चांगली भागीदारी 2 फलंदाजांदरम्यान आपल्याला पाहायला मिळते. त्या भागीदारीला ब्रेक लावण्याचं काम होणार का? परंतु गोलंदाजावरती पुन्हा एकदा हल्ला चढवण्याचा प्रयत्न, पॉइंट आणि कव्हरच्या मधनं खेळला होता फटका, बराच वेळ हवेमध्ये होता परंतु नोमॅन्स लँड सावध पवित्रा एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. सीमारेषेच्या अगदी लगत चेंडूला अडवलं, फेकलं, तत्पूर्वी मात्र या चेंडूवरती धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. त्या 2 आणि या 2 धावांच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 21 धावा धावफलकावरती लागतात. गोलंदाजाची ऍक्शन आपण बघू शकतो, गोलंदाज बॉल कशा पद्धतीने रिलीज करतोय, अगदी साइड ऑफ ऍक्शन आपल्याला पाहायला मिळाली मलिंगासारखी. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका आहे, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय जीवाच्या आकांतानं परंतु चेंडू थांबणार नाही, चेंडू गेला सीमा पार. हा JWL षटकार.
सरळ बॅटनं समोर खेळले, ड्राईव्हचा फटका. सगळ्या प्रकारचे फटके या दोन्ही बॅटरकडे आहेत. पुलचे फटके पाहायला मिळत आहेत. समोर सरळ बॅटनं लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळत आहेत. स्क्वेअर कटचा फटका पाहिला, स्क्वेअर ड्राईव्ह पाहिला. सगळ्या प्रकारचे फटके या दोन्ही बॅटरकडे आहेत आणि त्यात हे दोन्ही राईट हँडेड लेफ्ट हँडेडचं कॉम्बिनेशन आहे, त्याच्यामुळे थोडीशी दमछाक देखील होते क्षेत्ररक्षण करणाऱ्या आर्यवळे संघाची. आणि हेच तर वैशिष्ट्य आहे ना सूरज, की तुम्ही चेंडूचं मेरिट ओळखलं पाहिजे. चेंडूची गुणवत्ता काय, चेंडू कोणत्या दिशेने येतोय, कुठल्या टप्प्यावरती येतोय, हे ओळखून खेळ केला जातोय. आणि आपण दोन्ही फलंदाजांचा जर का विचार केला ना, तर वेट वॉच अँड देन प्लेट. पहिले चेंडूची पाहणी करतायत, चेंडूला येऊ देतात आणि त्यानंतर आपला निर्णय घेतात कोणत्या दिशेमध्ये खेळायचा आहे. हा फुलटॉस चेंडू आहे, याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये दुसरं उत्तर काय असतं, सीमारेषे पलीकडे धाडायचं असतं, परंतु इथे थोडंसं टायमिंग खराब पाहायला मिळालं. कनेक्शन नीटचं झालं नाही चेंडू आणि बॅट मध्ये. अशा वेळेला अश्विन पाटील चेंडूच्या खाली होते. कदाचित जर का हा झेल टिपला असता तर रिले कॅच झाली आहे आणि हा फलंदाज बाद होतोय. पहिला हादरा, ही पार्टनरशिप भेदण्यात, ही पार्टनरशिप फोडण्यात यश मिळतंय. ते गोलंदाज साइड आर्म ऍक्शन मलिंगा स्टाईल मध्ये गोलंदाजी करणारा श्रेयस अश्विन पाटील याच्या हातामध्ये खरं तर चेंडू विसावतो की काय असं वाटलं, परंतु चेंडूनं थोडीशी हातामधनं उसळी घेतली. चेंडू बाजूला जात होता, त्याला सपोर्ट करण्यासाठी, त्याला कव्हर करण्यासाठी धावत आलेला क्षेत्ररक्षक होता तो अमित, आणि त्या अमितने याच्या कॅचला कंप्लीट केलंय. अमितने सतीशने कॅचला कंप्लीट केलं, सतीशने हा कॅच टिपला आणि हा फलंदाज बाद झालाय. ही विकेट फार महत्वाची होती, कॉन्फिडन्स वाढवणारी विकेट होती. क्षेत्ररक्षण करणाऱ्या आर्य ओळे संघासाठी तो महत्वाचा बळी मिळालाय आणि न्यू बॅटर सतीश वास्कर मैदानामध्ये दाखल झालाय. अमित वास्कर कमालीची फलंदाजीची सुरुवात राहिली आहे ती कुंडेवाल संघाची. हा चेंडू ऑनसाइड मध्ये खेळला, ताकदीचा पुरेपूर वापर केला, परंतु कार्पेट शॉटच्या साह्याने चेंडू चाललाय डिफेक्सचा कव्हर आणि माफ करा मिड विकेटच्या दिशेने चाललाय. चेंडू जातोय सीमा पार, हा चौकार. होता त्याच्या ऑनसाइड मध्ये खेचलेला फटका कार्पेट शॉटच्या साह्यानं अगदी या कार्पेटला आग लावत गेला, त्या वेगाने गेला सीमारेषे पलीकडे हा चौकार. या चौकाराच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलंय. 22 धावा धावफलकावरती आहेत. श्रेयस वरती आक्रमण करण्याचा इरादा स्पष्ट आहे या फलंदाजांचा. प्रयत्न होत आहेत, प्रयत्नांमध्ये वारंवार आपण पाहतोय सातत्य पाहायला मिळतंय. हा चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषे जवळ उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाला चकवून JWL षटकार. आर्या ओळे टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना कुंडेवाल टीमनं जमा केल्या त्या 38 धावा. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग पाहिली, धावांचा महापूर पाहिला आणि गोलंदाजांवरती डॉमिनन्स पूर्णपणे करतायत ते समाधान, बाद झालेला संतोष आणि अमित पण आला. 2 बॉलवरती त्यानं 10 धावा जमा केल्या. समाधान फार चांगली बॅटिंग करतोय, 6 बॉल त्यानं फेस केले, त्याच्या बॅटमधून आपण 15 धावांचं योगदान पाहिलं आणि जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये पाहायला मिळते कुंडेवाल संघाची. सूरज, आपण म्हणतो ना की आक्रमण हा सर्वात मोठा बचावात्मक पवित्र आहे. सुरुवातीपासून आक्रमण 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 हे सातत्यपूर्ण सुरू आहे कुंडेवाल संघाकडनं. या कारणामुळे आपण पाहतोय काय तर दुसऱ्या सत्रामध्ये कुठेतरी आता अडचण निर्माण होऊ शकते त्या आर्या स्पोर्ट्स ओळे संघाच्या समोर. परंतु आपण जर का विचार केला श्रेयसचा, तर श्रेयसनं पार्टनरशिपची सुरू होती त्या पार्टनरशिपला ब्रेक लावला, एका फलंदाजाला बाद केलं, तंबूच्या रस्त्याने धाडलं, परंतु एक वादळ केलं, दुसऱ्या मैदानामध्ये तुफान आलंय आणि त्याची कामगिरी तशीच सुरू आहे. तशीच दिमागदार फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सुमित ज्यानं 2 चेंडू फेस केले, 2 चेंडू फेस करत असताना एक षटकार, एक चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल वैयक्तिक धावसंख्या 10 आहे ती सुमितची. त्याला साथ देणारा फलंदाज समाधान कातकरी, त्याच्या बॅटमधून एक चौकार आला, एक षटकार आला. अमित माफी असावी, अमित खेळतोय आणि जोडीला आता एक चांगली पार्टनरशिप उभी करताना आपण पुन्हा एकदा पाहतोय. पार्टनरशिप उभी करण्याचा प्रयत्न पहिल्या विकेटसाठी झाला, पार्टनरशिप उभी करण्याचा प्रयत्न दुसऱ्या विकेटसाठी सुरू आहे. अशा वेळेला ओळे संघानं पुन्हा एकदा एक जुन्या गोलंदाजाला हात घातलाय. एक अनुभव सिद्ध असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, जे एरवी आपल्या समवेत कॉम्बॉक्स मध्ये असतात रवींद्रजी म्हात्रे, परंतु या वेळेला मात्र आपण पाहतोय गोलंदाजाच्या भूमिकेत आर्या स्पोर्ट्स ओळे संघाकडनं तिसरं षटक हाताळत असताना. पहिले 2 गोलंदाज कुचकामी ठरलेत सूरज, 2 गोलंदाजांवरती आक्रमण झालं. अशा वेळेला तुरुप काही का पुन्हा एकदा अनुभव सिद्ध गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो रवींद्र म्हात्रे. आणि त्या पॉवर प्लेचे निर्बंध देखील हटवले, क्षेत्ररक्षण विस्तारलेलं आहे.
पुढ्यात टाकलेला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या खालच्या भागाला बॉल लागला, फॉलो थ्रू मध्ये दर्जेदार झेल टिपला जातोय आणि या वेळेला मिळते JWR विकेट नंबर 2, द मार्क ऑफ ट्रस्ट. मिळतो. पहिला गोलंदाज होता शक्ती, त्याने दिले 19. त्यानंतर दुसरा गोलंदाज होता श्रेयस, ज्याच्या आता षटकामध्ये आले 19. अशा वेळेला कर्णधारानं विचार केला जर का आपले सुरुवातीचे 2 गोलंदाज कुठेतरी मार खाऊन गेले तर आपण एक नवीन गोलंदाज इथे आणला पाहिजे. डावखुरे आताच्या गोलंदाजाला आपण इथे आणलं पाहिजे आणि तो प्रयत्न केला. रवींद्र म्हात्रे यांच्या पहिल्या चेंडूवरती एक सफलता मिळाली. जो फलंदाज चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होता, सुरुवातीपासून त्यांना आक्रमण हीच बोली भाषा ठेवली होती, त्या समाधान करीला तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. आता नवीन फलंदाज आपण पाहतोय, विशाल भोईर येतोय इनेट नंबर 4, 4थ्या क्रमांकावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय रवींद्र म्हात्रे यांना. रवींद्र ओव्हर द विकेटला बॉलिंग करतायत, मोठी विकेट मिळवली आहे. खरं तर समाधान कातकरी एक मोठा बॅटर आहे रायगड ग्रामीण क्रिकेटच्या पटलावरचा. त्याला स्वस्तामध्ये बाद केलं, जास्त वेळ विकेटवरती थांबू दिलं नाहीये आणि ज्याच्यासाठी गोलंदाजीला आणलं ना ते काम पहिल्याच बॉलवरती चोखपणे पार पडत असताना रवींद्र. विशाल भोईर आय गिअर लावले त्यानं सेफ्टीसाठी. चांगला बॅटर आहे, मधल्या फळीतील हार्ड हिटर म्हणून त्याची ओळख आहे आणि त्याच्या सोबतीला आहे तो अमित. रिव्हॉल्वचा हा बॉल, फुटवर्कचा कोणताही वापर नाहीये, पूर्णपणे ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्कची फुटवर्क नाहीये, हालचाल नाहीये आणि डॉट बॉल पाहायला मिळाला निखिल. सूरज आणि हे वैशिष्ट्य राहिले डावखुऱ्या त्याच्या गोलंदाजामध्ये. त्यांना एक नॅचरल स्विंग असतो जो निसर्गाने त्यांना देणगी दिलेली आणि त्या स्विंगचा पुरेपूर वापर इथे रवींद्र म्हात्रे आपण पाहिलं. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसरा बॉल डॉट फेकलाय. जगदीशजी दापोळकर सुद्धा आमच्या कॉम्बॉक्स मध्ये उपस्थित झाले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत या मॅचचा आनंद घेत आहेत. हा चेंडू आक्रमण केलंय, हवाई हल्ला, हवाई सफर, JWL षटकार. त्यांच्या चेंडूवरती फलंदाजानं सांगितलं मे बी कर सकता 1 2 का 4. त्याने उत्तुंग फटका मारलाय आणि त्या सिच्युएशनचा मनमुराद आनंद आमचे बॉस संजयजी पाटील यांनी लुटलाय. इथे सिंगल घेतलीये, कदाचित ही लेग बाईज किंवा बाईजच्या साह्याने असावी, परंतु कोणताही इशारा नाही. याचा अर्थ बॅटला ब्रश करून जाणारा चेंडू, बॅटची हलकीशी कडा घेऊन जाणारा चेंडू, एक सिंगल मिळाली आणि सिंगलच्या बरोबरीने सूरज 45 धावा धावफलकावरती लागतायत. आक्रमण झालं पण त्यानंतर कमबॅक देखील पाहायला मिळाला निखिल. चांगली बॉलिंग करतायत रवींद्र. एज लागली आहे पाठीमागे, कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. हे षटक फार चांगलं राहिलंय, कमबॅक करणारे षटक राहिलंय आर्यावळे टीमसाठी. आपण म्हणतो ना अनुभव म्हणजे नक्की काय, तर हे त्याचं उदाहरण आहे. तुमच्याकडे अनुभव क्रिकेटमध्ये तुम्ही एवढे वर्ष स्वतःची घालवले, क्रिकेटसाठी समर्पण दिलंय, तुम्ही शिकलात काय तर हे शिकलाय, हे आपण रवींद्र म्हात्रे यांच्याकडे बघितल्यानंतर कळतं. मोठमोठे फटके मारण्याचा प्रयत्न होत आहेत, परंतु व्हेरिएशन फार महत्वाचं, चेंडूच्या गतीमधला बदल फार महत्वाचा आणि तो बदल करताना आपण रवींद्र म्हात्रे यांना पाहिलं. एक षटकार वगळता या ओव्हर मध्ये चांगली कामगिरी राहिली. एक सिंगल आली आहे, एक विकेट मिळाली, तब्बल 7 धावा त्यांनी खर्च केल्या आणि एक निर्णायक षटकचे कमबॅक करून देणार होता ना आर्या स्पोर्ट्स ओवळे संघाला. या मॅच मध्ये घेऊन कोण आलाय तर रवींद्र म्हात्रे. आता पुढची उर्वरित 2 षटकं शिल्लक आहेत. या 2 षटकांमध्ये कशा प्रकारे कामगिरी होतीये, या विपरीत कुंडेवाळ संघानं सुरुवातीपासून एकच बोलीभाषा ठेवली, आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. आणि त्या आक्रमणाचा प्रयत्न वारंवार होतोय, कुठे सफल ठरतात कुठे असफल ठरतायत, परंतु पुढच्या 2 षटकांमध्ये काय घडतंय हे बघणं देखील फार महत्वाचं आहे सूरज. आणि 2 ओव्हर नंतर 38 धावा होत्या. तिसऱ्या षटकामध्ये 7 धावा आल्या, एकूण 45 धावा झाल्या. म्हणजे 15च्या ऍव्हरेजनं 45 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत आहेत. 2 षटकं फार महत्वाची आहेत. चांगला कमबॅक केलाय. आपण स्क्रीनवरती पाहू शकतोय राकेश भाई गायकवाड यांचं बॅनर आपल्याला पाहायला मिळते. उपाध्यक्ष ते उत्तर रायगड जिल्हा भाजपा आणि 40+ नाही रायगड प्रीमियर लीगचे ते अध्यक्ष आहेत, प्रेसिडेंट.
त्यांचंही मनपूर्वक स्वागत करूया. खरं तर आपण त्यांना किती आवाज दिला तरी ते आता या व्यासपीठावरती येतील याची शांती मी म्हणेन ना, शाश्वती कमी आहे. परंतु आज सामना संपल्यानंतर कदाचित येऊ शकतील. आपण त्यांच्या संघाला शुभेच्छा देऊया. प्रतिस्पर्धी संघ कुंडेवाळ खेळतोय त्यांनाही शुभेच्छा देऊया. आणि पुढच्या 2 षटकांमध्ये काय घडतंय हे सध्या तरी प्रश्नचिन्ह आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये हडबड वाजली आहे, कारण 3 ओव्हरमध्ये आल्यात 45. उर्वरित 2 षटकांमध्ये जर का 25-30 आल्या तर 70-80 पर्यंत पोहोचू शकेल तो फलंदाजी करणारा कुंडेवाळ संघ. परंतु रोख लावण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय नौखा गोलंदाज, पुन्हा एकदा नवीन एक बॉलर उतरवलाय सतीश पाटील. पहिलाच बॉल खराब होता, नो बॉलचा इशारा आलाय, फुलटॉस होता. विशाल भोईर साठी हा मोठा फटका मारण्यासाठी दिलेलं आमंत्रण होतं, परंतु मिसटाइम झाला. नो बॉलचा इशारा. यानंतरचा चेंडू आहे फ्रीट. एक एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागेल गोलंदाजाला. सिंगल नोच्या रूपाने आली आहे. एकूण धाव संख्या झाली आहे 46. आणि विशालच्या विरुद्धात सतीश पाटील हे बॅटल आता बघण्यासारखं असेल. या वेळेला यष्ट्यांचा वेध घेणारा फुलटॉस दुसरा पाहिला. रनआउटचा धोका होता, परंतु थ्रो प्रॉपर नाहीये, गोटी नेम टिपता आला नाहीये आणि मिळतेय ती एक धाव. बिमर साठी अंपायर कडून हा डिसिजन रेफर करण्यात आलाय. अंपायर रिव्ह्यू आहे या ठिकाणी. फुलटॉस आहे, आता चेक केलं जाईल. ज्या वेळेला स्टंप वरती बॉल गेलाय डायरेक्टली, परंतु एक्झॅक्टली काय झालं हे चेक केलं जाईल. बॅटर फेस करत असताना बॉलची पोझिशन कुठे होती. फेअर डिलिव्हरी आहे. अलीकडच्या काळामध्ये निखिल खेळाडूंची हाईट मेजर केली जाते आणि त्यानंतर मात्र तो डिसिजन दिला जातो. बऱ्याच वेळेला आपण पाहतो की असे डिसिजन ज्यावेळेला थर्ड अंपायर कडे येतात त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं काय बघितलं जातं, रिलीजिंग पॉइंट. बॉलर कुठून बॉल रिलीज करतोय त्या रिलीजिंग पॉइंटची हाईट आणि त्यानंतर बॉल कुठे डीप होतोय, विकेट वरती येऊन आदळतोय किंवा कमरेवरती येऊन आदळतोय, हे 2 फॅक्टर फार महत्त्वाचे असतात अशा वेळेला. ते आपण पाहिले आणि अशा वेळेला आपण पाहतोय बॉल डीप करत करत यशांवरती आला आणि फेअर डिलिव्हरी पंचांनी दिली आहे. सिंगल मिळाली आहे सतीश. हा लूज बॉल होता, कमी गतीने टाकलेला बॉल. हा फसवा चेंडू आहे, चांगला चेंडू पाहायला मिळाला. आणि ऑपरेट करण्यामध्ये माहिर असणारा गोलंदाज आहे सतीश आणि त्याच्या कामगिरीचा वापर तो इथे करतो, त्याच्या अनुभवाचा वापर करतोय, त्याच्याकडे जी कला आहे त्याचा वापर करतो आणि चकवण्याचा प्रयत्न करतोय तो फलंदाजांना. फटका फसलाय, झेल त्या ठिकाणी घेतला जातो. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. सागरनं दर्जेदार झेल टिपलाय. अमित वास्कर या ठिकाणी बाद झालाय आणि गोलंदाजी करणाऱ्या आर्यावळे संघाला मिळते आणखीन एक JWR विकेट. निखिल, आपण म्हणतो ना क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज. अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आहे, सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ आहे. 2 ओव्हर नंतर 38 धावा होत्या. असं वाटलं होतं 70-80 धावांचा सामना होईल, परंतु तिसऱ्या षटकामध्ये रवींद्र म्हात्रेंची दादागिरी आपण पाहिली. 7 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्यांना मिळाली आणि त्यानंतर सतीश पाटीलनं पहिला नो बॉल जरूर टाकला, परंतु फार चांगली गोलंदाजी सतीश पाटीलची देखील पाहायला मिळते. सतीशला देखील एक महत्वाची विकेट मिळते आणि 4 बाद 47 धावा पाहायला मिळतात त्या कुंडेवाळ संघाच्या धावफलकावरती. मागील 9 चेंडूंचा विचार केला तर 9 चेंडूंमध्ये फक्त एकच षटकार आलाय, म्हणजे 1 षटकार आणि 1 नो बॉलची धाव जर वगळली तर केवळ 2च धावा बॅट मधून आल्यात. फिरून खेळण्याचा प्रयत्न, चकवलं जातंय, चुकवलं जातंय बॅटरला. फसवी गोलंदाजी होते, कमी गतीने चेंडू टाकले जात आहेत, जास्त वेग नाही या गोलंदाजाकडे, परंतु टप्पा अचूक आहे, लाईन अचूक आहे आणि चेंडूला तो फिरवतोय, फिंगर रोल करतोय आणि त्याच्यामुळेच बॅटर चकमा खात आहेत. या वेळेला पुढ्यात टाकलेला बॉल हलक्या हाताने उडवलाय, क्षेत्ररक्षक लांबून आलाय. अश्विन कडून मिस्टेक सहसा होत नाही, परंतु ती मिस्टेक होताना आता पाहतोय आणि मिळते ती एकच धाव. मिस्टेक म्हणू शकतो का आपण याला, कारण बराचसा दूरवरनं तो धावत आला होता, चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला परंतु कॅरी करू शकला नाही. असो, परंतु इथे फलंदाजांनी कोणतीही चूक केली नाही. धावा घेतल्या त्या चेंडूवरती, 1 धाव घेतली आणि एकेरी धावेच्या बरोबरीने धावफलकावरती धावा आहेत 48. आणि रनिंग कॅचेस घेणं फार डिफिकल्ट असतं. रनिंग कॅचेस घेणं, स्वतःचा बॉडी कंट्रोल करत बॉलला हातामध्ये कॅरी करणं, बॉलचं मुवमेंट रोखणं, हे सगळे फॅक्टर महत्वाचे असतात आणि त्यामुळे बऱ्याचशा कॅचेस मिस होतात. आणि काय गोलंदाजी राहिली आहे,
हे षटक फार चांगलं राहिलंय सतीश पाटीलचं. या षटकामध्ये पूर्णपणे त्यानं डॉमिनेट केलं, फलंदाजांवरती कुरघोडी केली आणि या ओव्हरमध्ये त्यानं धाव खर्च केली आहे. केवळ 3 धावा खर्च केल्यात, एक महत्वाची विकेट. आणि आता मात्र या मॅच मध्ये कमबॅक केलाय आर्या ओवळे संघाने. जो मोमेंटम होता ना पहिल्या 2 ओव्हरमध्ये तो कुंडेवाळ संघाकडे होता, परंतु तो मोमेंटम शिफ्ट करण्याचं काम केलं रवींद्र म्हात्रे आणि सतीश पाटीलनं. आणि 3-4 ओव्हर नंतर एकूण धावसंख्या आहे ती 48. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये 19ची ॲव्हरेज, दुसऱ्या ओव्हरमध्ये 19चा ॲव्हरेज, तिसऱ्या ओव्हरमध्ये 15 वरती आला आणि चौथ्या ओव्हरमध्ये तो 12 वरती आला. रॉयल उल्वे आणि अजनबी ओवळे या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की टॉस साठी यावं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. ही पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे आणि यानंतर दुसऱ्या फेरीच्या सामन्यांना सुरुवात करणार आहोत निखिल आपण. सूरज, आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. आपण दोन्ही कॅप्टन्सना विनंती करूया आपण तातडीनं यायचे, कारण शेवटची ओव्हर आता शिल्लक आहे. GS घरात अजनबी ओवळे आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी आपण पाहतोय रॉयल स्पोर्ट्स उल्वे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती असेल पण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं. आणि धावांना लगाम लावलाय निखिल. शेवटच्या 2 ओव्हर मध्ये जो ॲव्हरेज होता, जो ग्राफ होता सरासरीचा, तो कुठेतरी खाली येताना पाहायला मिळतोय. जसा सेन्सेक्स निफ्टी आपटतो किंवा त्याच्यामध्ये जशी पडझड होते तशी सरासरीमध्ये पडझड आपल्याला शेवटच्या 2 ओव्हर मध्ये पाहायला मिळाली आहे. स्लॉग ओव्हर मध्ये रवींद्र म्हात्रे आले. पहिलाच बॉल रवींद्र म्हात्रेंचे बॉल खरं तर टप्पा पडल्यानंतर हातभर वळण घेतात. रनआउटचा धोका आणि बॅटर बाद होतोय. आणखीन एक जातीय JWR विकेट. श्रेयस मुंगाजीचा इलेक्ट्रिफाईंग थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अगदी यष्ट्यांचा वेध घेणारा एक चांगला थ्रो आणि महत्वाची विकेट मिळाली. मोक्याच्या क्षणाला ब्रेक थ्रू मिळालाय तो आर्या ओवळे संघासाठी. निश्चित सूरज, आणि चांगली निर्णय क्षमता म्हणता येईल श्रेयसची, कारण तुम्ही चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये फेक करणार, तदनंतर यष्टिरक्षक कलेक्ट करणार, मग यष्टीला लावणार, यामध्ये कदाचित वेळ जाऊ शकतो आणि जो पॉपिंग क्रीजच्या जवळपास पोहोचलाय फलंदाज तो ही नाही करू शकतो. अशा वेळेला एक चांगला निर्णय त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट यष्ट्यांवरती त्यानं आपल्या गोलंदाजीची अस्त्र आता या फेकीमध्ये दाखवली आणि अशा वेळेला धावचीत स्वरूपात एक फलंदाज बाद केलाय. प्रकाश वास्कर आता बॅटिंग साठी आलाय. लेफ्ट हँडेड प्रकाश 6व्या क्रमांकावरती आलाय. वैभव भोईर नॉन स्ट्राईक वरती उभा आहे आणि या 2 बॅटरला आता चांगलं खेळावं लागेल. रिव्हॉल्व मात्रे ज्यांच्या माध्यमातून गोलंदाजीतलं आक्रमण पाहायला मिळते. स्लॉग ओव्हरचं षटक आहे, डेथ ओव्हरचं षटक आहे, जिथे बॅट्समन नेहमी हाणामारीचा प्रयत्न करतायत निखिल, तिथे गोलंदाजीतलं आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. एकूण धावसंख्या आहे ती 48. 2 ओव्हर नंतर 38 होत्या. 13 बॉल मध्ये केवळ 10 धावा आल्यात. धावांना रोख लावलाय शेवटच्या 13 चेंडूंमध्ये. या वेळेला पुढ्यात टाकलेल्या बॉलला उडवलंय. बॉल खूप उंच गेलाय, लांबी नाही काढू शकत. उंची जास्त, लांबी कमी, झेल टिपला जातोय. आणखीन एक मिळतीये आर्या ओवळे संघाला JWR विकेट. पाहायला मिळाले 48 धावा धावफलकावरती. आणि कर्णधारानं जो निर्णय घेतला ना रवींद्र म्हात्रे यांना गोलंदाजीला आणण्याचा, तो अगदी योग्य निर्णय पाहायला मिळाला. कारण रवी यांनी या मॅच मध्ये फार चांगली गोलंदाजी केली निखिल. 8 चेंडूंमध्ये फक्त त्यांनी धावा खर्च केल्यात 9. 2 विकेट त्यांना मिळाल्यात. एक इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल त्यांचा पाहायला मिळालाय. फार चांगली गोलंदाजी रवी म्हात्रे यांची पाहायला मिळते. रिव्हॉल्व या टोपण नावानं संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असणारा हा खेळाडू आहे. आणखीन एक चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर बाहेर अँगल होणारे बॉल आणि ओव्हर द विकेटनं बॉल करतायत. ऑफस्टम्पच्या बाहेर बॉलला पिच करतायत आणि त्यानंतर वाईडच्या लाईन पर्यंत नेण्याचा प्रयत्न केला जातो. फार चांगली लाईन आहे आणि चांगली बॉलिंग.
टॅप केलाय, सिंगल मिळतीये, एकच धाव, चोरटी धाव मिळाली आहे. एकात मोठा फटका आला तर 50च्या पुढे मोठी धावसंख्या पाहायला मिळेल, फायटिंग टोटल पाहायला मिळेल, अन्यथा गोलंदाजीतलं वर्चस्व आता पाहायला मिळते. या ओव्हर मध्ये आली ती फक्त एकच धाव. जागा बनवली शफल होऊन, तदनंतर मिड विकेट मध्ये गॅप मध्ये बॉलला ढकललं. संघर्षाचा शंखनाद करणारा हा JWR चौकार आलाय, तो बॅटर वैभव भोईरच्या बॅटमधून. मिळाल्या. वैभवला जास्त स्ट्राईक मिळाली नाहीये, परंतु आता वैभवला जी स्ट्राईक मिळाली शेवटच्या क्षणाला, त्यामध्ये तो यशस्वी ठरला. एक चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून मिड विकेटला आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक फटका, बरीच मोठी गॅप आहे. स्क्वेअर लेगचा फिल्डर शॉर्ट मिड विकेटला धावत आलाय, सिंगल घेतलीये. दुसरीचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट चांगली नाहीये. दुसऱ्या विकेटच्या प्रयत्नामध्ये थोडेसे प्रयत्न कमी पडले, बाद व्हावं लागणार ते बॅटर वैभव भोईरला, आणि या चेंडूवरती मिळते ती एकच धाव. 4-5 ओव्हरचा खेळ संपलाय, पहिलं सत्र संपलंय. 54 धावा झाल्यात त्या कोंडेवाळ संघाच्या धावफलकावरती, आणि दुसऱ्या सत्रामध्ये टार्गेट आहे ते 55 या धावसंख्येचं. मध्ये विजेता संघ राहिला होता GS घरत स्पोर्ट्स अजनबी ओवळे. या दोन्ही टीमचे कॅप्टन्स इथे आले. आपण सन्माननीय अतिथी आमचे आकाशजी वाजेकर साहेब यांच्या शुभ हस्ते या दोन संघांदरम्यान, आणि रणजितजी पाटील दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. दुसऱ्या फेरीची पहिली लढत असणार आहे. रोहन घरत एका बाजूला, रोहन मुंगाजी आपण एका बाजूला पाहतोय, तर एका बाजूला आकाशला पाहतोय. उल्वे विरुद्ध ओवळे अशी दुसऱ्या फेरीची पहिली लढत. टॉस जिंकलाय बहुधा अजनबी ओवळे संघाने. आपला निर्णय रोहन कळवायचा आहे. क्षेत्ररक्षक खर तर गेलेली मॅच त्यानं खेचून आणली आणि त्या मॅच मध्ये विजय मिळवला. रोहन मुंगाजी काय कमालीचा खेळ राहिलाय त्याचा. 1 ओव्हर मध्ये 3 विकेट्स त्यानं मिळवलं होतं, आणि फलंदाजी करताना निर्णायक क्षणाला येऊन गेलेली मॅच आपल्या बाजूला झुकवण्याचं काम त्यांनी केलं. त्यांना दुसऱ्या सामन्यासाठी असतील शुभेच्छा, त्याचबरोबर उल्वे टीमच्या आकाशला सुद्धा असतील शुभेच्छा पुढच्या मॅच साठी. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, त्याचबरोबरीनं आपलं महाराष्ट्राचं वस्त्रालंकार, आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं गेलं. त्यानंतर मी आमचे जगदीशजी दाभोळकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आमचे दुसरे अतिथी आकाशजी वाजेकर यांचा शुभ सन्मान करायचा आहे, ज्यांनी आपला अमूल्य असा वेळ या JWR ट्रॉफी 2026 साठी दिलाय. या मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. मान्यवरांनाही विनंती असेल की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. शॉल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट JWR ट्रॉफीचं सन्मान चिन्ह मोमेंटो दिला जातोय आणि स्वागत केलं जातंय. मान्यवरांना विनंती असेल आपण सन्मानाचा स्वीकार करा आणि या स्पर्धेचा मनमुराद आनंद आमच्या अतिथी मंचावरती विराजमान म्हणून घ्यायचा आहे. 30 चेंडू आणि गरज आहे ती 55 धावांची.
30 चेंडू आणि 55 धावांचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय सलामीवीर मैदानाकडे रवाना होत आहेत. बहुधा सागर गायकवाड आणि त्याचा सहकारी सतीश पाटील आपल्याला ही जोडी खेळपट्टीकडे रवाना होताना पाहायला मिळते. कुंडेवाल संघानं काय अटॅक केला होता पहिल्या 2 ओव्हरमध्ये, काय सुरुवातीपासून आक्रमण ठेवलं होतं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये त्यांच्या धावा होत्या 38. त्यानंतर आपल्याला असं वाटलं की कुठेतरी ही धावसंख्या 65-70 पर्यंत मजल मारू शकेल, परंतु रवींद्र म्हात्रे यांची कमबॅक करणारी 2 षटकं आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून षटक फेकणारा गोलंदाज सतीश पाटील काय कमालीच्या ओव्हर राहिल्या आणि त्या ओव्हरच्या कारणामुळे आपण पाहतोय 3 ओव्हरमध्ये कमीत कमी धावा देऊन म्हणजे तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा देऊन ब्रेक लावण्याचं काम केलं कुंडेवाल संघाच्या धावगतीला. ब्रेक लावण्याचं काम केलं कुंडेवाल संघाला आणि माफक आव्हान 54 पदरात पाडून घेतलं. 55 धावांचं आव्हान त्यांनी पदरात पाडून घेतलं. असा आर्य स्पोर्ट्स ओवळे संघ दुसऱ्या सत्रामध्ये आता 55 धावांचा पाठलाग करताना आपण पाहणार आहोत. तर त्यांच्या समोर गोलंदाजी करणार ते कुंडेवाल संघाचे गोलंदाज संजय वास्कर पहिलं षटक हाताळताना आपण पाहणार आहोत. एक चांगली स्पर्धा सूरज गेली 8 वर्ष सातत्यपूर्ण आपण पाहतोय JWR ट्रॉफी. खरं तर 40+ असणारा खेळाडू आपण पाहतोय संजय वास्कर. तब्बल आता 45 किंवा 46 वय त्यांचं सुरू असावं, परंतु त्या अद्यापही चांगली कामगिरी आणि आपल्या ग्रामीणच्या गावच्या संघामध्ये स्थान आढळलंय. अजूनही पहिले षटक हाताळतोय, म्हणजे काय एफर्ट्स असतील, काय कमिटमेंट असेल क्रिकेटच्या प्रती या गोलंदाजाची. आणि त्याचा मुलगा या संघामध्ये आपण खेळताना पाहत असतो बऱ्याच वेळेला, परंतु इथे पहिला चेंडू सन्मान दिला. या सन्मानाबरोबरच पहिला बॉल डॉट आला आणि डॉट बॉलच्या बरोबरीने धावसंख्या मात्र 0वरती स्थिरावली आहे. 55 धावांच्या पाठलागाला सुरुवात झाली, परंतु पहिला चेंडू निर्धाव. हा चेंडू चांगला फटका आहे, मिड ऑनच्या डोक्यावरनं खेळलाय. वाईडिश लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल करतोय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला उचलणार फेकणं तत्पूर्वी सागरने घेतली वैयक्तिक सिंगलच्या बरोबरीने संघाने सुद्धा सुरुवात केली 55चा पाठलाग करायला. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 28 सूरज आणि गरज आहे 54 धावांची. 54 धावांची गरज आहे निखिल. 11च्या ऍव्हरेजनं धावायचंय. ते ओवळे संघाला स्वीप मारण्याचा प्रयत्न, पाठीमागच्या बाजूला सिंगल मिळते आणि एकच धाव. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. पॉवर प्ले मध्ये आर्यावळे संघाच्या विरोधामध्ये कुंडेवाळ संघाने दमदार सुरुवात केली, परंतु आता मात्र कुंडेवाळच्या गोलंदाजीच्या अगेन्स्ट आर्यावळे संघाचे हे आघाडीचे बॅटर थोडंपणे संयमानं खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फार चांगला फटका सागरचा. मगाशी सागरनं वेळ घेतला सेट होण्यासाठी आणि सेट झाल्यानंतर एक दर्जेदार JWR चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. या चौकाराने एकूण धावसंख्या होते निखिल 6. 55चा टार्गेट आहे. 6 धावा धावफलकावरती. 3-4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि ही मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत जाणार यात मात्र शंका नाहीये, कारण दोन्ही बाजूबाजूला असलेली गावं आहेत. 1-2 किलोमीटरच्या अंतरावरती असलेली ही 2 गावं आहेत. एकाच मैदानावरती हे खेळाडू सराव करतात, एकमेकांच्या सोबत खेळतात, एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतात. त्यामुळे प्रत्येकाचा स्ट्रॉंग झोन, प्रत्येकाचा वीक झोन हा चांगल्या प्रकारे ठाऊक आहे निखिल. त्याच्यामुळे चांगलं क्रिकेट पाहायला मिळणार यात मात्र शंका नाहीये. संजय वास्कर अनुभवी खेळाडू आहे. 40+ क्रिकेट फार चांगलं खेळतात. 40+ रेग्युलर क्रिकेट गाजून सोडलेला एक दिग्गज खेळाडू आहे. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं फार चांगला स्ट्रोक, टॅलेंट, स्वतःमध्ये असलेलं पोटेन्शियल दाखवणारा फटका सागर गायकवाडचा लगातारचा दुसरा JWR चौकार. परंतु गोलंदाज संजयचं कौतुक करायला हवं. 40 ओलांडल्यानंतर सुद्धा लीडिंग फ्रॉम द फ्रंट अजूनही पहिलं षटक हाताळण्याचा किताब मी म्हणेन ते करतायत. पहिलं षटक हाताळतात कुंडेवाळ संघाकडे, ही मोठी गोष्ट आहे. फ्रंट लाईन बॉलर आहेत त्यांचे आणि ही मोठी अचिव्हमेंट आहे संजयची. फिटनेस फार चांगला आहे. यावेळेला चौकारांची हॅट्रिक होणार का, परंतु कमबॅक पाहायला मिळाला. थ्रो बघा किती चांगला, प्रॉपर थ्रो, अगदी यष्ट्यांचा वेध घेणारा थ्रो. ज्यावेळेला तुम्ही रेग्युलरली सराव करताना त्यावेळेला असं क्रिकेट नेहमीच पाहायला मिळतं. क्वालिटी क्रिकेट, जितकी चांगली गोलंदाजी आपण पाहिली तितकी चांगली फलंदाजी आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. 11च्या ऍव्हरेजनं, 11च्या सरासरीनं धावायचंय 55च्या टार्गेटला चेस करत असताना आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा देखील आल्या त्या 11, म्हणजे जी आवश्यक धावगती आहे ना ती पहिल्या ओव्हरमध्ये राखली आहे आर्यावळे संघानं. 24 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. मॅच फार चांगली होणार यात काही शंका नाहीये निखिल.
निश्चित इकॉनॉमिकल फलंदाजीला सुरुवात केली. आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिलं होतं तर कुंडेवाळ संघानं आक्रमणाला सुरुवात केली होती. षटकार चौकार आपण त्यांचे पाहत होतो, परंतु इथे प्रत्युत्तरा दाखल आपण पाहतोय तर इकॉनॉमिकल फलंदाजी करण्याचा प्रयत्न आर्या स्पोर्ट्स होळे संघाकडनं होतोय. कदाचित पहिल्या ओव्हरमध्ये संजयला जपून खेळण्याचा प्रयत्न असावा. संजयच्या ओव्हरमध्ये जर का आपण घाई केली, आपली एका दुसरी विकेट गेली तर सामना आपल्या अंगलटही येऊ शकतो, याचा विचार करून दोन फलंदाजांनी चांगला खेळ केला. इथे काही घडलेलं नाही, काही बिघडलेलं नाही. दोन्ही संघांसाठी अजूनही संधी आहे, दोन्ही संघांसाठी अजूनही होप्स आहेत, परंतु येणारे 24 चेंडू आणि 44 धावा अशा वेळेला कोण चूक करणार, कोण चुकीवरती हावी होणार हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. सूरज आणि छाया रिसॉर्ट एडकडून आता गोलंदाजीला येतोय तो समाधान कातकरी. बऱ्याचशा संघांमध्ये व्यावसायिक खेळाडू म्हणून, आयकॉन खेळाडू म्हणून खेळण्यासाठी याला बोलवलं जातं आणि रायगड प्रीमियर लीग मध्ये त्यांनी बऱ्याचशा संघांचं नेतृत्व केलंय, बऱ्याचशा संघांचं प्रतिनिधित्व केलंय आणि त्याच्या हातामध्ये हे महत्वाचं षटक देण्यात आलंय. समाधान कातकरी गोलंदाजीला आलाय. समोर सागर गायकवाड आणि सतीश पाटील हे दोन बॅटर उभे आहेत. पहिलाच बॉल वेगवान, तेज तरार, विकेट किपरच्या हातामध्ये जाणारा डॉट बॉल पाहायला मिळाला. फिल्डिंग जर पाहिली ना तर स्क्वेअर ऑफ द विकेट मध्ये 5 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि यष्टीरक्षक 6वा, 1 खेळाडू मिड ऑफला आहे आणि 3 खेळाडू हे सीमारेषेला अगदी चिटकून उभे केले कुंडेवाळच्या कॅप्टननं. कमी गतीने टाकलेला लेग ब्रेक आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेर वळणारा स्लायडर खरं तर पाहायला मिळाला. ही ओळख आहे समाधानची आणि 2 चांगले चेंडू त्याच्या भात्यातून आपल्याला पाहायला मिळाले. 22 चेंडू आणि 44चं आता समीकरण आहे, म्हणजे आता रिक्वायर रेट जो आपण 11चा म्हणत होतो तो आता 12 वरती पोहोचलाय. प्रत्येक बॉल नंतर किमान 2 धावा येणं गरजेचं असेल बॅटिंग करणाऱ्या आर्या ओळे संघासाठी. मिड विकेटला जागा बनवली आहे, शफल झाला, चांगला फटका, परंतु एका धावेपेक्षा जास्त काही मिळत नाहीये. जेव्हा 2 चांगले खेळाडू एकमेकांच्या समोर येतात ना त्यावेळेला एक चांगलं क्वालिटी क्रिकेट हे नेहमीच पाहायला मिळत असतं. परंतु आतापर्यंत ही लढाई जिंकली ती समाधान कातकरीनं. 3 चेंडूंमध्ये केवळ 1च धाव खर्च केली आहे. 21 बॉल मध्ये 43 धावांची गरज. पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा लेग ब्रेक. खरं तर विथ द टर्न खेळलेला हा फटका होता. एज लागली, पाठीमागे फ्लाय झाला आणि क्षेत्ररक्षकाकडून प्रयत्न चांगले. शेखर वास्कर आहेत संघातील आणखीन एक सिनियर खेळाडू पाहायला मिळाले. डायरेक्ट थ्रो दिला आणि सिंगल मिळाली आहे. सागरवरती सगळ्यांचं लक्ष आहे. या फलंदाजामध्ये कॅपॅसिटी आहे. खरं तर आर्या ओळे टीमचा बायकरमॅन मैदानामध्ये खेळतोय आणि बरीचशी मैदानं या खेळाडूंना गाजवलेत, परंतु दुसऱ्या बाजूला समाधान कातकरी जो गोलंदाजीतून आक्रमण करतोय आर्या ओळे संघाच्या विरोधामध्ये. 20 चेंडूंमध्ये 42 धावांची गरज. चांगला बॉल त्या ठिकाणी फक्त चॉप केलाय. बॅकवर्ड पॉइंटला चांगली फिल्डिंग आणि क्षेत्ररक्षणाचं पण कौतुक केलं पाहिजे देखील. क्षेत्ररक्षणाचं स्टँडर्ड आपल्याला आज या मैदानावरती आर्या ओळे संघ असेल किंवा कुंडेवाळ संघ असेल या दोघांकडून या मॅच मध्ये पाहायला मिळालंय. म्हणून तर सूरज आपण या मॅचच्या सुरुवातीलाच उल्लेख केला होता ना, बेस्ट वर्सेस बेस्ट अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. इथे आक्रमणाचा प्रयत्न झालाय, चेंडू बराच काळ हवेमध्ये, उंची लांबी, उंची जास्त, लांबी थोडीशी कमी पडली आणि अशा वेळेला आपण पाहतोय जेल जातोय. त्यांच्याही माध्यमातून कदाचित हेल्प होऊ शकते आपल्याला हा डिसिजन घेण्यामध्ये.
अशा क्रुशल मोमेंट्स मॅच मध्ये येत असतात, परंतु जो निर्णय येईल त्याला मी म्हणेन मान्य करून दोन्ही संघांनी खेळ करणं फार महत्त्वाचं निखिल आणि असतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 32 ते 40 कॅमेरे असतात. प्रत्येक कॅमेऱ्याला एक त्याचा वेगळा इंजिनियर असतो, त्याचा सेटअप करणारा एक वेगळा टेक्निशियन असतो आणि एका कॅमेऱ्याच्या मागे त्याचा एक वेगळा ऑपरेटर असतो. म्हणजे एका कॅमेऱ्याच्या मागे 7 ते 8 जण काम करत असतात, त्यामुळे ते बरेचसे विजन क्लिअर असतात. परंतु आता मात्र इथे तो विजन काय आहे ते चेक केलं जाईल, कारण आपल्याकडे 2च कॅमेरे आहेत. उपस्थित आहेत ना त्या प्रेक्षकांच्या माध्यमातून ही सूचना आली आहे की हा खेळाडू कदाचित बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला किंवा त्याचा पाय बाउंड्री लाईनच्या बाहेर असावा आणि त्यामुळे हा षटकार नवीन नियमावलीनुसार. आणि कौतुक करायला हवं कॅमेरामॅनचं, त्याने आपलं काम तंतोतंत मी म्हणेन अचूक केलंय, परंतु आउटफील्ड मध्ये जी भिंत आहे ना त्या कारणामुळे हा व्यत्यय आला. कॅमेरामॅनची इथे कोणतीही चूक नाही किंवा लाईव्ह टीमची कोणतीही चूक नाही, परंतु तिथे प्रेक्षक बसले ते सुजाण प्रेक्षक आहेत. मला वाटतं ओळे संघाचे असावेत. आणि काल देखील असा प्रसंग घडला. उल्वेच्या प्रेक्षकांनी आता सांगितलं की तो खेळाडू बाहेरून आतमध्ये आलाय आणि या स्पर्धेचा नियम आहे, नवीन आंतरराष्ट्रीय नियमानुसार एखादा खेळाडू आतून बाहेर आला, त्यानं बाउंड्री सेव्ह केली किंवा षटकार जरी अडवला किंवा कॅच जरी पकडली तरी ती ग्राह्य धरली जाणार नाही. निखिल, हा नियम आहे. निश्चित नवीन नियम येत असतात, परंतु त्याची जाण असणं फार महत्वाचं आहे आणि त्याची जाण इथे आयोजकांना आहे. कालच्या दिवसामध्ये सुद्धा असा एक प्रकार आपल्याला पाहायला मिळाला ज्यावर षटकार मिळाला. आजच्या दिवसामध्ये या षटकाराला आहे आणि हा षटकार फार महत्वाचा आहे आर्या स्पोर्ट्स ओवळे विरुद्ध कुंडेवाळे या मॅच मध्ये, कारण एका बाजूला कमबॅक करण्याचा प्रयत्न होत असताना त्यावरती हावी झालाय ओवळे संघाचा फलंदाज. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये ताकदीचा वापर केलाय क्षेत्ररक्षक तैनात आहे डीप स्क्वेअर लेग मध्ये. चेंडूला उचलणार फेकणार तत्पूर्वी फक्त आणि फक्त सिंगल. या सिंगलच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 21 धावा धावफलकावरती लागतात. 55 धावांचा पाठलाग सुरू आहे सूरज. आणि 34 धावांची गरज आहे. 17 बॉल मध्ये 34 धावांची गरज आहे. मॅच फार चांगली रंगली जाते. शेखर संजयनं हातामध्ये आता गोलंदाजी घेतली. परत खोलवर टप्प्याचा बॉल ओव्हर द विकेट राऊंड द विकेटनं बॉलिंग करतोय लेफ्ट हँडेड बॉलर. सिंगल मिळतीये आणि 2 चेंडूवरती 2 सिंगल आल्यात. पॉवर प्ले पण आता संपलेले आहेत. क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे. 5 फिल्डर बघा, मिड विकेटला एक फिल्डर आहे, काऊ कॉर्नरला फिल्डर आहे, लॉंग ऑनला फिल्डर आहे, लॉंग ऑफ मध्ये एक फिल्डर आहे आणि डीप कव्हर मध्ये फिल्डर पाहायला मिळतोय. उजवी एसटीच्या खूप बाहेर टाकलेला बॉल. पंच नीरज राणावत सर डाव्या एसटीच्या बाहेरचा हा वाईट बॉल दाखवत असताना एक्स्ट्राची आणखीन एक धाव येते. टोटल स्कोर झालाय 23. 32 धावांची गरज आहे. या वेळेला षटकाराचा JWL ब्रँड मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सागर गायकवाड ठोकतोय षटकार. निखिल सर, आपण पाहतोय ना की प्रतीक भाई आपल्या समोर बसलेत आणि प्रतीक भाई लॉजिस्टिक JWR मध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. जसं लॉजिस्टिक मध्ये आपण डिस्पॅच करतो ना तसा डिस्पॅच केला सागर गायकवाडनं षटकार आणि आता 2 धावा. स्वीट साऊंड बॅट वरती चेंडू आल्यानंतर काय तिथे ध्वनी तयार होतोय तो आपल्या लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केला जातो. नवीन टेक्नॉलॉजी संदेशी शेळके यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे मनपूर्वक स्वागत. इथे चांगला फटका जमीन लगतचा डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. थोडासा फंबल, परंतु फलंदाजांनी फक्त एकच धाव घेतली सिंगल आणि या सिंगलच्या बरोबरीने 55चा पाठलाग करत असताना धावफलकावरती धावा आल्या त्या 32 धावा. अजूनही उर्वरित काही धावा जमवायच्या आहेत. मोठं समीकरण आहे इथे. गोलंदाजांनी जर का एका दुसरी विकेट मिळवली ना सूरज तर कदाचित या मॅच मध्ये कुंडेवाळ संघ सुद्धा मजल मारू शकतो. चांगली कामगिरी होऊ शकते. या ओव्हर नंतर होईल ड्रिंक ब्रेक, परंतु मैदानामध्ये सुरू आहे ते 3रं षटक शेवटचा चेंडू.
हा चेंडू स्वीप करायचा प्रयत्न जोरदार अपील केलं गेलंय, परंतु एक सिंगल पूर्ण होतीये लेग बाईकच्या साह्यानं. अंगाला स्पर्श करून देणारा हा चेंडू आणि सिंगलच्या बरोबरीने धावपलकामध्ये वाढ. धावपलकावरती धावा लागल्यात ते 33, उर्वरित 12 चेंडू आणि गरज आहे ती 22 धावांची. दरम्यान मैदानामध्ये ड्रिंक ब्रेक. विकेट घ्यावी लागेल या मॅच मध्ये. आपलं आव्हान आपली बाजू थोडीशी मजबूत करण्यासाठी, परंतु दुसऱ्या बाजूने सागर गायकवाड मैदानामध्ये तळ ठोकून उभा आहे की जो हा सामना सहजासहजी जाऊ देणार नाही आणि फार चांगली बॅटिंग करतोय आणि तितकीच चांगली साथ सतीश पाटील त्याला देत असताना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही टीमची कामगिरी फार सुरेख राहिली आहे. सूरज, आपण म्हटलं होतं मागाशी बेस्ट वर्सेस बेस्ट ही मॅच आहे. एकमेकांचे प्लस पॉईंट एकमेकांचे वीक पॉईंट माहिती असणारे दोन संघ आहेत. आपण नेहमी म्हणतो ना की एका मॅनामध्ये एकच तलवार, एका जंगलाचा राजा एकच. अशा वेळेला इथे आर्या स्पोर्ट्स ओवळे की कुंडेवाल हे येणारे 12 चेंडू ठरवतील. परंतु या स्पर्धेमध्ये मी म्हणेन अस्तित्वाची लढाई सुरू आहे या दोन संघांदरम्यान. जो संघ जिंकणार त्याला दुसरी फेरी गाठता येईल, मग दुसऱ्या फेरीमध्ये जिंकला तर तुम्हाला ट्रॉफी पर्यंत पोहोचता येईल. परंतु या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामना जिंकणं बंधनकारक आहे, कारण नॉकआउटची स्पर्धा आहे. आणि JWR ट्रॉफी 2026 सातत्यानं गेली कित्येक वर्षे या स्पर्धेचं दमदार असं आयोजन आपण पाहतोय. JW ग्रुपचे आदरणीय ललित जोबनपुत्रा सर या मॅचचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबरीनं राज सर, कृती मॅम या मॅचचा आनंद घेत आहेत. आई एकविरा इव्हेंट या YouTube वाहिनीवरती या मॅचेस थेट प्रक्षेपण आपण पाहू शकतोय आणि फार चांगलं प्रक्षेपण संदेशजी शेळके आणि संपूर्ण त्यांच्या टीमच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांच्या मनापासून आपण आभार मानले पाहिजेत. फार चांगलं काम. प्रत्येक बॉल नंतर प्रत्येक ओव्हर नंतर अनालिसिस पाहायला मिळतं, वॅगन व्हील दाखवला जातो आणि बरेचशा टेक्नॉलॉजी, बरेचशे नवनवीन उपक्रम संदेशजी शेळके यांच्या माध्यमातून. 12 बॉलमध्ये 22ची गरज आहे. पहिलाच बॉल ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर. या दरम्यान सूरज आपण पाहतोय JWR चे एक्झिक्युटिव्ह अमरजी म्हात्रे साहेब इथे उपस्थित झाले. त्यांचंही सहर्ष स्वागत JWR ट्रॉफी 2026 मध्ये. आपण मान्यवरांना विनंती करूया आपण अतिथी मंचावर विराजमान होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा. एक्झिक्युटिव्ह आहेत ते JWR ट्रॉफी JWR कंपनीमध्ये, त्यांचं स्वागत आहे. आणि मोठ्या संख्येनं सगळ्यांचं आपण स्वागत करूया. मोठ्या संख्येनं पाहुणे या मंचावरती येत आहेत आणि हा बॅट वरती व्यवस्थित आला नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे, गोळीच्या वेगानं चेंडू जातोय, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. दर्जेदार, दमदार, सनसणीत असा JWR चौकार. बाहेर गेल्यानंतर प्रतीक पाटील इकडनं धावत सुटले. मला वाटलं मान्यवरांना घ्यायला चालले, पण त्यांचं लक्ष होतं की इथे बाबा आपला स्वयंसेवक आहे की नाही, खेळाडू दूरवर आहे, तर ते चेंडू देण्यासाठी म्हणून मैदानामध्ये गेले होते. परंतु इथे मान्यवरांचं स्वागत झालंय. बॅकवर्ड रिजन मध्ये डीप फाईन लेग मध्ये अतिशय मोठा फटका हॅमर स्ट्रोक सूरज पाहायला मिळाला, ज्यावरती मिळतील 6 धावा. JWL सिक्सर. हुकचा एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. 6 धावांसाठी षटकार सगळ्यांनी पाहिला. आता रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. 44 धावा धावफलकावरती झाल्या. 9 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. या 2 मोठ्या फटक्यांनी मॅच सोपी बनवली आर्या ओळे टीमसाठी. आता जर काही सिच्युएशनला दशरथ पटेल असं काय ऐकायला मिळालं असतं. सरळ बॅटने धावा येत आहेत ना, मग तुम्ही सरळ बॅटने खेळणं गरजेचं आहे. तुम्ही ऑनसाइड मध्ये ताकद लावता, ऑनसाइड मध्ये चांगली फटकेबाजी करता, अशा वेळेला उलट सुलट फटके खेळण्याचा प्रयत्न, तदनंतर मग तुम्ही अशा अडचणीमध्ये येता. इथे मात्र पॅडवरती चेंडू आदळला, अपील केलं गेलं, परंतु एस्टेनच्या थोडासा बाहेर होता. लेग स्टिकला कदाचित सोडून खेळत होता हा फलंदाज, ज्या कारणामुळे लेग बाईची सिंगल मिळाली आणि 55 धावांचा पाठलाग करताना 44वी धाव धावफलकावरती लागली आहे. उर्वरित 9 चेंडू सूरज आणि गरज आहे 11 धावांची. 45 धावा झाल्या. 8 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. गणेश भाविस्कर सर, शशी मेहर सर, नीरज राणावत सर हे 3 क्वालिफाईड अंपायर आहेत. फार चांगले अंपायरिंग आजच्या दुसऱ्या दिवसा आणि रात्रीमध्ये पाहायला मिळाली. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षणावरती थोडासा दबाव देखील पाहायला मिळतोय. मोठ्या मॅचेसमध्ये हा दबाव नेहमीच असतो.
आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे. हे दोन्ही बॅटर आता सेट झालेत. हे दोन्ही बॅटर आता खेळपट्टीवरती रुळलेत. ज्या पद्धतीनं गुळाला मुंगी चिटकते ना त्या पद्धतीनं हे खेळपट्टीला चिटकून बसलेत आणि त्याच पद्धतीनं धावा देखील आता ते जमा करतायत, धावांची लूट करतायत. 7 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे सागर. परंतु सूरज इथे जमेची बाजू काय तर नाबाद आहे. ही मोठी पार्टनरशिप उभी केली त्यांनी कुंडेवाळ संघाच्या अगेन्स्ट. ही महत्वाची भूमिका राहिली दोन्ही फलंदाजांची. इथे स्विच इनचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता सागरचा. पुन्हा एकदा एक डॉट बॉल आला. आता शेवटचे 6 चेंडू आणि गरज आहे 8 धावांची. शेवटचे 6 चेंडू 8 धावांची गरज आहे आणि भविष्य कोणाच्या हातामध्ये दिलं जाणार. कुंडेबालचे सगळे खेळाडू आता एकत्र येतात. निर्णायक षटक आहे. 8 धावा कोण वाचवू शकेल या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी. आणि प्रकाश वास्कर यांच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. फ्लड लाईट मध्ये सुरू असलेली ही लढत खरं तर शेवटची लढत आहे पहिल्या फेरीची आणि यानंतर दुसऱ्या फेरीच्या मॅचेसला सुरुवात होईल. रॉयल उल्वेच्या विरुद्धमध्ये ओवळे एक जबरदस्त लढत यानंतर देखील निखिल पाहायला मिळणार आहे. आणि आज या स्पर्धेचं वैशिष्ट्य पाहिलं तर 3 मॅचेस मध्ये 3 विकेट हॅट्रिक पाहायला मिळालेत निखिल आपल्याला. आणि आता 4थ्या मॅचेस मध्ये तो कारनामा नाही आहे परंतु एक षटक अजूनही बाकी आहे. याच्यावरनं कळते सूरज ही स्पर्धा किती दर्जेदार आहे. काय दर्जेदार खेळ राहिले या स्पर्धेमध्ये आणि सातत्यपूर्ण हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. सलग 8 वर्ष हे 8वं वर्ष आहे आणि दरवर्षी आपल्याला आमंत्रित केलं जातं. हे आयोजकांचं आपल्यावरती असणारं प्रेम आहे. मी विशेष उल्लेख करू इच्छेन इथे की क्रिकेटच्या लॉज मध्ये स्कोरर आहे, अंपायर आहे, बॉल आहे, बॅट आहे, फिल्डर्स आहेत, सगळं आहे. परंतु कॉमेंटेटर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या लॉज मध्ये कुठे नाहीये. टेनिस क्रिकेटनं दिलेलं हे प्रेम आहे आणि ते प्रेम आयोजकांनी यावर्षी पुन्हा एकदा आमच्यावर दर्शवलं. त्याबद्दल आयोजकांचे पुन्हा एकदा आपण आभार मानूया सूरज. प्रकाश वास्करच्या हातामध्ये महत्वाचं षटक. पहिलाच बॉल प्रकाशचा उडवलाय, सरळ पाठवलाय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून येतोय षटकार. धावांची गरज आहे. निखिल या मैदानाचा पण आपण उल्लेख केला. संध्याकाळी फार चांगलं वातावरण आपण पाहिलं आणि हा थोडासा पुढ्यात टाकलेला बॉल स्टँड अँड डिलिव्हरचा एक दर्जेदार स्ट्रोक पाहिला. सतीश पाटील या मॅच मधला एक मोठा खेळाडू ठरलाय. 10 बॉल मध्ये 25 धावांचं योगदान आणि 50 धावांची नाबाद पार्टनरशिप. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, पॅरलल थ्रो दिलाय पाठीमागे. 4 चेंडू आता शिल्लक असतील. 1 धावेची गरज आहे आणि 6 बॉल मध्ये 1 धाव वाचताना आपण पाहिली आहे. नितू माळी कडाऊच्या या गोलंदाजाला कारनामा केला आणि आज तो ISPL मध्ये खेळतोय. 4 मध्ये 1. क्रिकेटचं हेच सूत्र आहे सूरज. एका चेंडूवर 6 येतात, 6 चेंडूवर 36ही येतात, 6 चेंडूवर 42ही येतात, परंतु एका चेंडूवर 1 येत नाही. प्रतीक पाटीलांना जास्त अनुभव आहे या गोष्टीचा. त्यांनी बघितले असे बरेचसे सामने, ते सांगतायत. परंतु इथे सावध पवित्रा घेतला. सागरनं ओळखलं, चेंडूला हलक्या हाताने गॅप मध्ये ढकललं, रूम बनवली आणि विजयी सिंगल घेतली. आणि विशेष कौतुक या जोडीचं ज्यांनी नाबाद हा सामना जिंकलाय. नाबाद हा सामना जिंकला, आपल्या खिशामध्ये घातला सागर गायकवाड आणि त्याचा सहकारी आपण पाहिलं सतीश पाटील. वैयक्तिक धावसंख्या सागरची आहे 25 तर सतीशच्या आहेत धावा 25. फार चांगला खेळ राहिला आर्या स्पोर्ट्स ओवळे संघाचा. कमालीची बॅटिंग, कमालीची पार्टनरशिप आणि या मॅच मध्ये भाव खाऊन गेली ही जोडी. या संघाने सामना या आर्या स्पोर्ट्स संघाला हा सामना जिंकून दिला. 26